राधाबाईंनी तीर्थयात्रेचा मनोदय जाहीर केला त्यावेळी बादशाह मोगल आणि मराठ्यांच्या लढाया सुरू होत्या आणि अशा धामधुमीच्या परिस्थितीमध्ये मातोश्रींना तिकडे पाठवू नये असं चिमाजी आप्पांचं मत होतं. पण बाजीरावांचा विश्वास इतका दांडगा होता की माझ्या मातोश्रीला म्हणजे कोणी उपसर्ग देण्याची कोणाची ताकद नाही हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं त्यांनी सरळपणाने सांगितलं की करा तुम्ही मातोश्री यात्रा. आणि ज्यावेळी हे जाहीर झालं की राधाबाई जाणार आहेत त्यावेळी बघा तुम्ही उत्तरेतल्या राजांनी पुण्याला पत्रावर पत्र यायला लागले. कशासाठी? की मातोश्रींचे पाय आमच्या राज्याला लागावेत यासाठी पत्रावर पत्र यायला लागले. आणि फेब्रुवारी 1735 राधाबाई निघाल्या. आधी त्या उदयपूरला गेल्या. उदयपूरचा राणा जो आहे जगतसिंग त्यानं राधाबाईंचं स्वागत केलं. अमूल्य भेटी त्यांनी भेट दिल्या. त्यानंतर त्या जयपूरला गेल्या. सवाई जयसिंगांनी आग्रहाने 2 महिने ठेवून घेतले. त्यानंतर त्या पुढच्या यात्रेला निघाल्या. मग त्या मथुरा, वृंदावन, कुरुक्षेत्र अशा त्यांनी यात्रा केल्या. आणि सांगायची गोष्ट अशी आहे की राधाबाईंच्या संरक्षणासाठी बादशाहाने आपल्या स्वारांचं पथक पाठवलेलं. पुढे मग आता प्रयाग आहे, काशी आहे, हा सगळा प्रदेश बंगशच्या ताब्यात होता आणि पुढे तिथे जायचं होतं. बाजीरावांनी फक्त बंगशला एक पत्र लिहिलेलं होतं, महम्मद खान बंगशला, की आमच्या मातोश्री तुमच्या राज्यामध्ये तीर्थयात्रेसाठी येत आहेत तर आपलं लक्ष असावं. ते पत्र बाजीरावांचं आलं त्याचा जेवढा बंगशला आनंद झाला त्यानं आपला दिवाण जो आहे हरिराय त्याला पाठवून दिलं. यमुना ओलांडण्यासाठी नावांची सगळी सोय बंगशने केली. ज्यावेळी राधाबाई आल्या त्यावेळी 2000 स्वार येऊन बंगश त्यांना सामोरा गेला. आई ए मा साहेब म्हणून त्यांना स्वागत केलं. त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. वाट खर्चासाठी राधाबाईंना 1000 रुपये दिले आणि विकेशा स्त्रीला म्हणजे केस काढलेल्या स्त्रीला, विधवा स्त्रीला वापरता येतील अशी साशाची म्हणजे आलवणी पातळं त्यानं भेट दिली. एवढं करून तो थांबला नाही. आपल्या राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद त्यानं दिली होती की जिथे जिथे पेशव्यांच्या मातोश्री येतील तिथे तिथे त्यांचं स्वागत, त्यांची सगळी व्यवस्था झाली पाहिजे. आता हे कसं आहे माहिती आहे का, एक वकिलाचं पत्र आहे. हा सदाशिव बल्लाळ नावाचा वकील आहे. हा बाजीरावांना फार महत्त्वाचं पत्र आहे. बाजीरावांना पत्र लिहितो. 1 ऑक्टोबर 1735 हे पत्र आहे. काय पत्र आहे? तीर्थरूप मातोश्री समागमे मथुरे पावे तो होतो. तेथे वर्तमान ऐकले की महम्मद खान बंगश 5000 स्वारांनीशी आहे. म्हणजे आता बंगशच्या प्रदेशात जायचं. कित्येक लोकांना वसवास म्हणजे भीती घातल्याबद्दल, म्हणजे भीती घातली, हो तो बंगशचा प्रदेश आहे, बाजीरावांचा शत्रू, भीती घातल्याबद्दल मजला मातोश्रीबाईंनी आग्र्या पावित समागमे नेले. हरप्रसाद बंगशचे दिवाण आम्हास येऊन यमुना पार उतरून नवाबाचे भेटीस घेऊन गेले. नवाबाची भेटी घेतली तेव्हा बहुत संतोषी झाले की रायाही म्हणजे रायाने आम्हास स्मरण करून पत्र लिहिले व आमचे भरवशावर पाठवले तर त्यांची मातोश्री व आमची 2 नाही. हरप्रसाद दिवाण याचबरोबर 1000 रुपये नकद व 5 साशाची वस्त्रे, बादली वस्त्रे मातोश्री करणे पाठविली व राजश्री बाबूजी नायका समागमे नवाबाच्या भेटीस गेलो. नायकाशी ही स्नेहाची उत्तरे 4 घटका पावे तो स्वामींचा स्तुतिवाद बंगश करत होता. अलीकडे आग्र्यात आलो. तो राय शिवदास म्हणजे तिथला राय शिवदास यांनी 4 घटका खिलवत केले म्हणजे गुप्त चर्चा केली. त्यामध्ये हा वकील काय म्हणतो बघा, रायांचा पुण्यप्रताप ऐसा झाला आहे की हस्तिनापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील तर आज अनुकूल आहे. दिल्ली घेऊन जरी ते म्हणजे जरी छत्रपतींना द्यायची म्हणली तरी ते बाजीरावांना शक्य आहे. केवढा आत्मविश्वास वाढलेला होता ह्याच्यावरून तुम्ही म्हणजे औरंगजेबाची राजधानी असलेल्या आग्र्यामध्ये त्यांची त्या फिरतात आहे आणि तिथून काशी यात्रेला जातात आहे. काशी म्हणजे काय, आणि बादशाह तुम्हाला सांगतो पुढे काय झालं, काशीहून त्या प्रयागला गेल्या, गयला गेल्या. ही त्रिस्थळी यात्रा कोणी पार पडली? महम्मद शाह बादशाहचे 16,000 स्वार बंदोबस्तासाठी.
म्हणजे हा जो संस्कार आहे, म्हणजे हा संस्कार म्हणजे बाजीरावांच्या प्रभावाचा हा संस्कार आहे. आणि बाजीरावांनी हे दाखवून दिलं की स्त्री निर्भयपणाने हिंदुस्थानात फिरू शकते. ज्याला स्त्रीचं रक्षण करता येत नाही तो राजा, त्याचं पांडित्य काय, त्याचं सैन्य काय, आणि त्याचे काय उपयोग आहे त्याचा. बाजीरावांनी सगळ्या जगाला हे दाखवून दिलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शस्त्र न वापरता केलेला बाजीरावांनी हा दिग्विजयच आहे. हो, हो. आणि मग त्या 2 मे 1736 रोजी परत आल्या. साधारणपणे 1.25 वर्ष लागलं या यात्रेला. 1 लाख रुपये खर्च आला आणि ही तीर्थयात्रा सुखरूप पार पडली.